अन्वये राष्ट्रीय एकात्मतेवर टाकत असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या तपास यंत्रणा लावाव्यात। IB असेल, CBI असेल, जे काय असेल, मी तर म्हणेल रॉसुद्धा लावायला काही हरकत नाही। आणि अशा यंत्रणा, तपास यंत्रणा लावून हा व्हिडिओ याची सत्यता तपासावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। या भूमिकेचं मी स्वागत करतो। खरं तर केंद्राने आणि राज्याने कोणती तरी तपास यंत्रणा लावून या व्हिडिओची चौकशी केली पाहिजे। काल अनेक शिंदे गटाच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, ऐकल्या। कोणी म्हटलं व्हिडिओ मॉर्फ केला, कोणी म्हणतं तटकरेने दिला, कोणी म्हणतं आमचेच घरभेदी आहे। असे 25 वेगवेगळ्या पद्धतीनं या व्हिडिओची भूमिका मांडल्या। परंतु या सगळ्या भूमिकेत सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, यांनी या गोष्टीचा निषेध करून याचा तपास व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली। म्हणजे एकमेव योग्य भूमिका सुधीर भाऊंनी मांडलेली आहे। या भूमिकेवर विशेषतः शिंदे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर बघितल्या तर मराठीत त्याला चांगला शब्द आहे आणि हिंदीमध्ये पण आहे। मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं म्हणता येईल। या दोन्ही गोष्टी शिंदे गटामध्ये या व्हिडिओमुळे झालेल्या आहे। आम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो। तपास जर राज्य सरकारने करायला सुरुवात केली तर या तपासाला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील, हेही मी सांगतो। कोणते कोणते चॅलेंज कोणी कोणी दिले या संदर्भात ते सगळे स्वीकारायला माझी तयारी आहे संघटना म्हणून, हे मी आपल्या कानी घालतो। परंतु या व्हिडिओपासून राज्य सरकारने त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पळ न काढता याचा एकदा सोक्षमोक्ष लावावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला करतो। सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली तर ते म्हणताय की अंबादास दानवे यांना ज्यांनी व्हिडिओ दिला तो खलनायक कोण तो शोधावा, कारण त्यांनी आरोप एका देशभक्त राष्ट्रभक्त व्यक्तीवर केले। मुख्यमंत्र्यांनी सगळ्या तपास यंत्रणा या सगळ्या शोध घेण्यासाठी लावला। एक प्रकारे उपहासात्मकरित्या त्यांनी टोला लगावला शिंदे गटाच्या। देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीवर मी कोणाची शंका घ्यायचं काही कारण नाही, कोणाचंच नाही। म्हणजे तटकरे साहेब असतील किंवा ते महेंद्र दळवी असेल, याच्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही। सगळेच देशभक्त आहोत आपण, राष्ट्रभक्त आहोत। परंतु तुम्ही म्हणता तसा मला ज्याने व्हिडिओ दिला त्याचा तपास करावा अशी मागणी तटकरे साहेबांनी केली, कारण त्यांच्यावर आरोप झाला की त्यांनी दिला म्हणून त्यांनी ती तशी मागणी केली असावी। पण मी सांगितलं माझा आणि त्यांचा मागच्या आत्तामध्ये कुठेतरी लग्नकार्यात 1-2दा फक्त भेट झाली, परंतु अशी चर्चा वगैरे दीड वर्षापूर्वी कबड्डीच्या निमित्तानं माझी त्यांची भेट होत असते। कबड्डी संघटनेचे ते प्रमुख आहेत, मीही त्या संघटनेत आहे आणि म्हणून भेटगाठ होत असते। परंतु राजकीय तटकरे साहेबांशी माझं कधीच कोणत्या विषयावर चर्चा झाली नाही, हे सत्य आहे। म्हणून तटकरे साहेबांनी देशभक्तीचं प्रमाणपत्र, राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र महेंद्र दळवींना दिलेलं आहे। आता ते या शब्दाविषयी तर मी काही शंका नाही व्यक्त करणार, परंतु त्यांनी उपहास, उपरोध का खऱ्या अर्थानं भूमिका व्यक्त केली हे मला माहिती नाही, पण तो भूमिका योग्य व्यक्त केली असंच मी म्हणेल। काल तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड केला, त्याचा पार्ट 2 पाहायला मिळणार आहे का? कारण तुम्ही म्हणालात की अजूनही काही बराच डेटा तुमच्याकडे आहे। राज्य सरकारने याच्यावर तयारी तपासाची करावी तर पार्ट 2ला मजा येईल। खरं सांगायचं तर राज्य सरकारची तर आता नाव आले, समजा माणूस दिसला आणि सरकारच त्याची चौकशी करणार नसेल तर काय करायचं? आता दळवी तर दिसत आहेत, हे तर मी म्हटलोच नव्हतो, दळवींनीच सांगितलं मी आहे म्हणून, माझं खोटं केलं म्हणून। मग आता दळवी तर दिसत आहे ना, दळवीलाच विचारा ना समोरचा कोण आहे, नाही तर मी तर सांगेल। पण मला याच्यात राज्य सरकारने किमान 1 इंच भर का होत नाही याचा तपास सुरू करावा अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे। म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं आहे का की जी समोरची व्यक्ती आहे लाल टी शर्ट मधली, तिला
तिला सरकार फेवर करेल, दलितचं नाव समोर आलं तरी तुझ्यावर काही कारवाई करणार? माझं म्हणणं असं आहे की महेंद्र दळवींना चौकशी करा आणि तुम्ही तेच सांगतील ना, तेच सांगतील. पण सरकारची इच्छा आहे का की मुद्दाम भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं यांना बदनाम होऊ देते? हा जो गट आहे आमच्यातून फुटून गेला, याच्या पक्षाच्या लोकांना मुद्दाम बदनाम होऊ देते. मागच्या काळात नोटा कोणाकोणाच्या आलेल्या आहे, पकडल्या कोणाकोणाच्या आहे? संजय शिरसाटांच्या, महेंद्र दळवी, अर्जुन खोतकर पकडल्या आणि धुळ्याच्या गेस्ट हाऊसला. कोणाचं काय झालं? कोणाचं काय झालं याच्यात? त्या शहाजी बापू पाटलाच्या विधानसभेच्या इलेक्शनला एक सुमोमध्ये पुण्या रोडला गाडी पकडली गेली होती. मला वाटतं चांगले 10-15 कोटी रुपये होते. काय केलं निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने? कोणाला अटक केली? ड्रायव्हरसुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुटला होता. 15-15 कोटी रुपये कॅश निवडणुकीत घेऊन जातात. धुळ्याच्या गेस्ट हाऊसला कोट्यवधी रुपये सापडतात. संजय शिरसाटांच्या घरामध्ये नोटाच्या मोठ्या बॅग दिसतात. आणि कालच्या महेंद्र दळवींचा सगळ्या मोठ्या पद्धतीनं जर नोटाची ढीग जर त्यांना सगळं दिसत असेल तर राज्य सरकार शिंदे गटाला मुद्दाम बदनाम होऊ देतं. पण भारतीय जनता पार्टी, परंतु याच्यातून भारतीय जनता पार्टी जी पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते, साधन सुचितेचा स्वीकार करणारी पार्टी म्हटली जाते, हिच्या सहकार मिळतं म्हणजे त्या पार्टीचा याच्यात सहभाग आहे किंवा सपोर्ट आहे असं त्याचं स्पष्ट होतं. आणि म्हणून लाल शर्ट घातलेला माणूस कोण आहे, पण जो समोर आहे तो दिसतोय ना धडधाकट,